नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे भावाचा उपवास म्हणजेच नाग चतुर्थीचा उपवास. तर उद्या आपण नागोबाची पूजा करतो. जो मातीचा नागोबा बनवला जातो त्याची आमच्या इथं पण तो आहे इथं घराजवळच. तर तिथं उद्या पूजा करतो. पण आज ना शेताजवळ वारुळ असेल तिथं आम्ही जातो. तर हे अगदी घराजवळ होतं, पहिलं जुनं घर आहे ना तिथं. तर तिकडंच आम्ही गेलेलो पूजा करायसाठी. तर इथं सकाळचं आता आमच्या तिघींचा उपवास आहे, जान्हवीचा, माझा आणि सासूबाईंचा. सासूबाई बैठकीला गेल्यात, आज रविवार. तर त्यांची सकाळी त्या 7 वाजता जातात बैठकीला, त्यामुळे त्या काही नव्हते आता पूजा करायला. तर बाकीचे सगळे कामं आवरून झालते, खिचडी फक्त बनवायची राहिली होती. नानांचं ह्यांचं ओमचं त्यांचं जेवण बनवलेलं होतं. आता जान्हवी काही यायला तयार नव्हती, तिला तसंच नेले. अशी कपडे घालायला ना हे छान दिसतात, पण मुलींसारखं कधी घालतच नाही. टी शर्ट आणि पॅन्ट तेवढंच घालायचं. तर हिला मी ही पंचमीसाठी कुर्ती ऑनलाईन घेतली होती. आजच्या दिवस तर घाल म्हटलं. आपण ज्यावेळी लहान होतो ना त्यावेळी म्हणजे नटायची खूप हौस असायची. ज्यावेळी काहीच नव्हतं ना त्यावेळी असं वाटायचं म्हणजे की आपण हे करावं ते करावं. आणि आता सगळं असून पण ना ते तेवढं म्हणजे हौस राहिली नाही असं वाटतं. आता जाता जाता हे तर गाईचं पिल्लं आहे, तर त्याची पण पूजा केली. तर आमचं हे जुनं घर इथं जे समोर तुळस दिसते ना, हे गुलाबी कलरचे, तर हे जुनं घर आहे. आणि इथंच पाठीमागं मग वारुळ आहे. तर इथं आम्ही पूजा करण्यासाठी आलो होतो. आता शहरात नाही असं वारुळाला जाणं किंवा हे असं वारुळ कुठं दिसणं शक्यच होत नाही. पण आता गावाकडं आहे, ह्या सगळ्या गोष्टी इझिली भेटतात. तर त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी असं वारुळाला जाता येत नाही, मग घरातच पूजा करावी लागते. आता घरात पूजा करणं आणि बाहेर जाऊन अशी पूजा करणं ह्यामध्ये फरक राहतो किंवा आपल्याला तो आनंद असतो वेगळाच. सगळ्या जणी मिळून घरात आपली आपण एकटीने लगेच आपली पूजा करून झाली असते. आता कसं सगळ्या जातोय म्हटलं की आपण तयार होतो, छान जातो. आणि पूर्वी पंचमीची गाणी वगैरे म्हणजे आधीपासूनच सुरू राहायचं. श्रावण महिना सुरू झाला की आता पंचमी जवळ आली, अगदी उद्या परवा संपली तरीसुद्धा पण तेवढं काय राहत नाही, पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही असं वाटतं. पूर्वीच्या बायकांना कामं पण भरपूर असायच्या, पण त्यातनं पण त्या एन्जॉय करायच्या. रात्रीची गाणी वगैरे म्हटली जायची ती, फुगड्या खेळणं, झोका खेळणं असेल तर म्हणजे दिवसभर कामं करून सुद्धा त्या बायका रात्री म्हणजे आम्ही लहान असताना आमच्या आई चुलत्या वगैरे होत्या तर त्या करायच्या, आठवते. आता आपण घरातच असतो, पण असं आता तो माहोल राहिला नाही पहिल्यासारखा. तरी त्यांना 5 खडं मांडतात, वेड्याचं पान, त्याच्यावरती सुपारी, म्हणजे बाप्पांची स्थापना पण केली. धागा असतो ना तो अशा 2 काट्या लावल्यात आणि त्याला 5 वेळा गुंडाळून घेतलाय. धाग्याला थोडेसे हळद लावलेले. आणि आता जशी आपली पूजा करतो आपण तसं हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घेतलं. आणि दूध वारुळाच्या, आता वारुळात साप असतो की नाही माहीत नाही, साप असतात तर उभं राहायचं कळलं नसतं. पण आपल्याकडे जसे पूर्वीपासून करत आले ते आपण करतो. हे मुंग्यानेच बनवलेलं असतं. तर आम्ही पूजा वगैरे करून झाली, हळदी कुंकू लावलं. आणि वारुळाला 5 वेळं काढले जातात. पण इथं काय ते तेवढी जागा नव्हती, थोडा अडचणीतच हा वारुळ होता. आज दुसरं काय शूट केलंच नव्हतं, मग सकाळचं आवरलं कामं वगैरे आणि मग पूजा करून येऊया म्हटलं. नेहमीचं रुटीन तर आहेच, पण ज्यावेळी सणवार येतील त्यावेळी सणावाराचे असे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. ह्या आठवणी आपल्यासोबत पण राहतात, मुलांना पण आपल्या म्हणजे नंतर पण त्यांच्या लक्षात राहील की असं असं होतं, असं करायचं आहे आपल्या म्हणून. आता घरी आल्यानंतर मला खिचडी बनवायची होती, जान्हवीला भूक लागलेली. तर खिचडी बनवून घेतली आणि इथंच आता व्हिडिओचा एंड करते. सगळ्यांना तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.